शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा या कंपनीच्या मेटॅडोर या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा या कंपनीच्या मेटॅडोर या कीटकनाशकात आपल्याला लॅम्डासायलोथ्रिन हे 4.9% CS म्हणजेच कॅप्सूल सस्पेन्शन या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर मेटॅडोर हे कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे व हे कीटकांच्या मज्जातंतू पेशींवरती हल्ला करून हे कीटकांना मारत असते. म्हणजे फवारणी केल्यावरती हे पानांद्वारे शोषले जाते व हे जर का कीटकांनी खाल्ले तर त्यांच्या पोटात गेल्यावरती त्यांच्या मज्जासंस्थेवरती परिणाम करते. त्यामुळे कीटकांचे संतुलन हे बिघडते व ते खाणे बंद करत असतात. त्यामुळे त्यांचा भुकेपोटी त्या ठिकाणी मृत्यू हा होत असतो. शेतकरी मित्रांनो, हे पिकातील विविध प्रकारच्या किडींवरती आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच किडींच्या लहान आळ्या, निंब व प्रौढ अशा अवस्थांवरती चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. फवारणी केल्यावरती शेतकरी मित्रांनो 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट हे पाहावयास मिळतात. त्याच पद्धतीने फवारणी केल्यानंतर हे पिकात संपूर्ण शोषले जाते व किडींच्या संपर्कात येताच त्यांना हे मारत असते. शेतकरी मित्रांनो, हे आपण कोणकोणत्या पिकात वापरू शकतो तर वांगी, मिरची, द्राक्ष, टोमॅटो, भेंडी, कारली अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तसेच हे आता आपण कोणकोणत्या किडींना नियंत्रित करण्यासाठी याचा वापर करू शकतो तर थ्रिप्स, पांढरी माशी व इतर रोगशोषक किडी ज्या येतात आपल्या पिकात तर आपण याचा वापर करू शकतो. आपल्या पिकातील ज्या काही विविध प्रकारच्या आळे येतात त्याच्यामध्ये बोंडआळी, शूट बोरर, फ्रूट बोरर, स्टेम फ्लाय, सेमिलुपर तर अशा विविध प्रकारच्या आळींवरती आपल्याला मेटॅडोर हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच आपल्या पिकातील जेवढेही किडी आहेत म्हणजे जे आपल्या पिकाला नुकसान करत असतात तर त्या सर्व किडींवरती आपण मेटॅडोर या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, मेटॅडोर या कीटकनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 300 ते 400 मिली प्रति एकर याचा वापर करू शकतो. तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 3 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 3 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने मेटॅडोर त्या ठिकाणी रिझल्ट हे देऊन जात असते. तसेच फवारणी केल्यावरती शेतकरी मित्रांनो 2 ते 3 दिवसांनी याचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला पाहावयास मिळतात व आपल्याला 8 ते 10 दिवस हे कीटकांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, याचा जर का आपण कॉम्बिनेशनचा विचार केला तर कुठल्याही बुरशीनाशकासोबत आपण याचा वापर करू शकतो. तरी आपल्याला जर का वापर करायचा झाला तर छोट्याशा बकेटमध्ये आधी द्रावण आपण तयार करून बघा. जर का औषध फुटत असेल तर ते फवारणीसाठी घेण्यास आपल्याला टाळायचे आहे. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे व याचा वापर आपण पिकातील विविध रसशोषक कीड व आळी नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला मेटॅडोर या कीटकनाशकाचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा या कंपनीच्या मेटॅडोर या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.